एका ब्रेकिंग न्यूजने आपण सुरुवात करूयात। ब्रेकिंग न्यूज आहे पुण्यातनं। पुण्यातल्या खराडी इथल्या साईनाथ नगर इथे एका गोडाऊनमध्ये भीषण आग लागली। अग्निशमन दलाकडून 7 वाहनं ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी रवाना झाली आहेत। पुण्यातल्या खराडीमध्ये एका गोडाऊनला ही भीषण आग लागल्याचं कळतंय। आता ही आग विझवण्यासाठी ठिकठिकाणाहून 7 अग्निशमन दलाचे बंब जे आहेत ते घटनास्थळी दाखल झालेले आहेत। ही दृश्य आपण बघतोय ते आगीची दृश्य आहेत। आग जी ती भडकलेली आहे। आगीचे लोट वरती उठताना आपल्याला दिसतात। त्यामुळे या आगीचं प्रमाण जास्त असल्या कारणानं ही आग विझवण्यासाठी आता अग्निशमन दलाच्या 7 गाड्या ज्या आहेत त्या आग विझवण्यासाठी घटनास्थळी रवाना झाल्या। आणि अपेक्षा करूयात की लवकरच पुण्यातल्या या गोदामाला लागलेली ही भीषण आग नियंत्रणात येईल। ही आग नेमकी कशी लागली हे काही कळू शकलेलं नाहीये, पण अर्थात तो तपासाचा भाग आहे। पण तुर्तास तरी लागलेली आग विझवण्याच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न केले जातील यात शंका नाही। पुण्यातल्या खराडीमधल्या एका गोदामाला ही आग लागली आहे। आणि आता पुढील 25 मिनिटात आपण जाणून घेणार आहोत 50 घडामोडी। अगदी झटपट सुरुवात करूयात। अक्षय तृतीयेच्या निमित्ताने तुळजाभवानी मंदिरात देवीला शिवकालीन दागिन्यांचा साज करण्यात आला। देवीसमोर आंब्याची आणि फुलांची आरास करण्यात आली। दरम्यान दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। अक्षय तृतीयेचा मुहूर्त साधत नागपूरकरांनी सोने खरेदीला पसंती दिली असून सराफा बाजारात सोनं आणि चांदी खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे। सोन्याचे दर गेल्या 100 वर्षांमधील सर्वोच्च स्तरावर असले तरी देखील नागरिक सोनं खरेदीसाठी सराफा बाजारात आल्याचं पाहायला मिळतंय। याचाच आढावा घेत सराफा व्यावसायिकांशी संवाद साधल्यानंतर ग्राहकांची सोन्याला जास्तीत जास्त आजच्या दिवसाच्या निमित्ताने पसंती असल्याचं दिसून येतंय। जळगावमध्ये नवनिर्माण स्वामीनारायण मंदिरात अक्षय तृतीयेचा सण मोठ्या उत्साहात पार पडला आणि यावेळी पारंपरिक कार्यक्रम आणि विधिवत पूजा करण्यात आली। दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। शहापूर तालुक्यात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या समाधी स्थळाचं नूतनीकरण करण्यात आलं। स्थानिकांनी कुणाची मदत न घेता श्रमदानातून समाधी स्थळाचं नूतनीकरण केलं। विठुरायाच्या पंढरीत दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी आहे। अक्षय तृतीयेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक पंढरीत दाखल झाले। दरम्यान अक्षय तृतीयेनिमित्त मंदिरात आकर्षक अशी सजावट करण्यात आली। नंदुरबारमधील माळवाड्यात पारंपरिक पद्धतीने अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातोय। विशेष म्हणजे अवजड दगड खांद्यावर घेऊन शक्ती प्रदर्शन करण्याची इथं परंपरा असून यात अनेक भाविकांनी सहभाग घेतला। जळगाव सुवर्णनगरीमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी बघायला मिळाली। दरम्यान यावर्षी अक्षय तृतीय आणि रमजान ईद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्यानं सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी उसळली आहे। तर सोन्याच्या दरातही 500 रुपयांची घसरण झाल्यानं ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला। अक्षय तृतीयेच्या निमित्ताने दगडूशेठ बाप्पाला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आला। लाडक्या बाप्पाच्या भोवती आंब्याची आरास करण्यात आली। दरम्यान दर्शनासाठी सकाळपासून भाविकांनी मोठी गर्दी केली। हिंगोलीत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी झाली। औंढा रोडवरील ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा करत ईदी देण्यात आली। सांगलीत ठिकठिकाणी रमजान ईद साजरी केली जाते आणि ईद निमित्त ईदगाह समितीकडून खास व्यवस्था करण्यात आली आहे। हजारो मुस्लिम बांधवांनी सामूहिक नमाज पठण केलं। सिल्लोड शहरात रमजान ईद निमित्त कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी नमाज पठण केलं आणि यावेळी त्यांनी उपस्थितांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। नांदेडमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केलेली आहे। नमाज अदा केल्यानंतर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी ईदगाहवरती येऊन मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। इंदापूरमध्ये रमजान ईदच्या निमित्ताने सामूहिक नमाज पठण करण्यात आलं। आमदार दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन जाधव यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या। रमजान ईद निमित्तानं नंदुरबारमधल्या ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठण अदा करण्यात आली आणि यावेळी राजकीय पुढाऱ्यांसह पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या। पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात ईद साजरी केली जाते। मुस्लिम बांधवांनी गोळीबार ईदगाह मैदानावर नमाज अदा करून ईदच्या शुभेच्छा दिल्या।
सोलापुरात पुरातन आदिलशाही ईदगाह मैदानावर मोठ्या उत्साहात ईद साजरी करण्यात आली। नमाज पठणानंतर काझी खतीब साहेब यांनी उपस्थितांशी संवाद साधत शांतता आणि एकात्मतेचा संदेश दिला। धुळे शहरात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली असून ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित नमाज पठण केलं। संपूर्ण देशाच्या कल्याणासाठी आणि शांततेसाठी नमाज अदा करण्यात आली। जिल्ह्यातील कोपरगाव शहरात ईदगाह मैदान इथे मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन नमाज अदा केली आणि यावेळी हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना अक्षय तृतीया आणि रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। धाराशिवमध्ये गेल्या 8 दिवसात पाणीसाठ्यात मोठी घट झाली आहे। तेरणा आणि सीना धरणातील साठा 16% घटल्यानं तीव्र पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। नांदेडमध्ये गोदावरी नदीपात्रात शेकडो मृत माशांचा खच आढळल्यानं खळबळ उडाली। दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय। स्थानिक प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ याला जबाबदार असल्याचा आरोप केला जातोय। चंद्रपुरात वादळी वाऱ्यामुळे मोठी पडझड झाली। विशेष म्हणजे गायत्री नगर भागातील 20 वर्ष जुना मोबाईल टॉवर शेजारच्या इमारतीवर पडला आणि या घटनेनंतर स्थानिकांमध्ये घबराट पसरली। रत्नागिरीमधील बारसू प्रकल्पासाठी सोमवारी सर्वेक्षण करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर स्थानिक आक्रमक झाले असून ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आला। दरम्यान परिसरातील सुरक्षेत वाढ करण्यात आली असून 2000 पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला। पंजाबमधील एका कुटुंबानं पंढरपुरात विठुरायाचं दर्शन घेतलं। वयोवृद्ध आणि गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या आजीनंही व्हीलचेअरवर बसून दर्शन घेतलं आणि या दर्शनाची सध्या सर्वत्र चर्चा होते। नागपूरमध्ये उष्णतेचा चटका वाढताना दिसतोय। या पार्श्वभूमीवर टेकडी गणेश मंदिरात तुषार सिंचन बसवण्यात आलंय। वाढत्या उन्हापासून भाविकांचं संरक्षण व्हावं यासाठी थंड पाण्याच्या स्प्रिंकलर जे आहेत ते बसवण्यात आले। रत्नागिरीत खेडमधील परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला। अक्षय तृतीयेच्या निमित्ताने दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली। यावेळी हनुमान, भगवान विष्णू सहस्त्रनाम त्याचबरोबर परशुराम या कीर्तनासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। शिर्डीच्या साई मंदिरातील हार, फूल, प्रसादावरील बंदी हटवली जाणार आहे। न्यायालयाच्या मान्यतेसाठी दिवाणी अर्ज दाखल झाला असून साई संस्थांच्या तदर्थ समितीने यासाठी अनुकूलता दर्शवली आहे। त्यामुळे फुल विक्रेत्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा अनुदान योजना लागू करण्यात आली आणि योजनेतील पात्र व्यक्तीला केव्हाही अपघात झाला तरी मदत मिळण्यास अपात्र न ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। अकोल्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा काटेपूर्णा आणि वान प्रकल्पातील जलसाठ्यात घट झाली आहे। जिल्ह्यातील 3 लघु प्रकल्पात 5%हून कमी जलसाठा शिल्लक आहे आणि त्यात यंदा पावसाळा उशिराने येण्याचा अंदाज असल्यानं नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो। यवतमाळच्या महागाव तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली आणि पावसामुळे घरांचे पत्रे जे आहेत ते उडालेत तर वीज पुरवठा खंडित होऊन जनजीवन विस्कळीत झाले। वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने आंब्याचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी हतबल झाला। नाशिकमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली। कांद्यासह भाजीपाला पिकांना पावसाचा फटका बसला। जवळपास 67,000 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून तात्काळ भरपाई देण्याची मागणी जी ती करण्यात येते। बीडच्या परळी शहरात लंपी आजाराने पुन्हा डोकं वर काढलंय। शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांना लंपीची बाधा झाल्यानं चिंता व्यक्त करण्यात येते। नगरपालिका प्रशासनाने लंपीग्रस्त जनावरांना बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांमधून केली जाते। बीडच्या पटोदा तालुक्यातील वडझरी इथल्या शिरोमणी भगवान बाबा प्राथमिक आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले। बोगस पटसंख्या दाखवून शालेय पोषण आहारासंदर्भात गैरव्यवहार सुरू होता आणि या प्रकरणी प्रशासनाने कडक पावलं उचलली आहेत। दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडून आज मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। देखभाल दुरुस्तीची कामं करण्याकरता 5 तासांचा लाईन ब्लॉक घेण्यात आलाय आणि त्यामुळे अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांवर याचा परिणाम होणार आहे। तपोवन एक्सप्रेस, नांदेड पुणे एक्सप्रेस, काचीकुडा रोटेगाव एक्सप्रेस आणि नगरसोल नरसापूर एक्सप्रेस उशिरानं धावतात। जालन्यातील फुलंब्रीकर नाट्यगृहाची दुरावस्था झाली। दुरुस्तीच्या नावाखाली 10 वर्षांपासून नाट्यगृह बंद आहे। त्यामुळे कलाकारांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येतोय। दरम्यान हे नाट्यगृह तात्काळ सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। चंद्रपूरच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कोलारा बफर झोनमध्ये एक बिबट्या आणि अस्वल एकमेकांच्या समोर येऊन उभे राहिल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। बिबट्याला पाहून जंगलातील इतर प्राणी घाबरतात, मात्र या अस्वलानं बिबट्याला हूल देत स्वतःची सुटका केली आणि हे दृश्य पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात चित्रित केलं।
मुक्ताईनगरमध्ये बाजार समिती निवडणुकीवरून एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटलांमध्ये जुंपली. निवडणुकीत खोके निघतील अशी टीका खडसेंनी केली, तर उमेदवारांकडे किती पैसे मागितले याचं उत्तर द्या असा पलटवार पाटलांनी केला. धाराशिव भारतीय जनता पार्टी आणि ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यातील वाद पुन्हा एकदा पेटला असून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली आहे. विविध योजना जिल्ह्यात राबवताना जाणीवपूर्वक नाम उल्लेख टाळल्यानं त्यांनी तक्रार केल्याचं बोललं जात आहे. जळगावच्या पाचोऱ्यात उद्या उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे, मात्र या सभेआधीच ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. जळगावमध्ये उद्धव ठाकरेंचे अवैध बॅनर पोलिसांनी हटवलेत. उद्धव ठाकरेंच्या स्वागतासाठी शहरात ठिकठिकाणी कार्यकर्त्यांनी बॅनर लावले होते. उद्योगमंत्री उदय सामंत अमरावती दौऱ्यावरती आहेत. यावेळी सामंत यांनी टेक्स्टाईल पार्कची पाहणी केली. 10,000 कोटी रुपयांचा टेक्स्टाईल पार्क अमरावतीत उभारला जाणार आहे आणि याबाबत शेतकऱ्यांच्या भूसंपादन या विषयावर उदय सामंत शेतकऱ्यांशी चर्चा त्यांनी केली. बुलढाणा कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेनेला महाआघाडीत जागाच दिली नाही. न्यूज 18 लोकमतने बातमी प्रसारित केली होती. महाआघाडीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, वंचित बहुजन आघाडीचा समावेश असून जाहिरात फलकावर देखील शिवसेना दिसत नाही. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत अमरावती दौऱ्यावरती आहेत. यावेळी त्यांनी MIDCची पाहणी केली असून शेतकऱ्यांच्या भूसंपादन विषयावरही चर्चा केली. त्यांच्या या दौऱ्यात खासदार नवनीत राणा आणि रवी राणा सहभागी झाले. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज हाती येते, ती म्हणजे अशी की छत्रपती संभाजीनगरच्या पैठण बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसमध्येच गटबाजी उफाळून आलेली आहे आणि काँग्रेसच्या 2 गटांमध्ये राडा झालाय. सभा सुरू असताना एका कार्यकर्त्यानं दुसऱ्याच्या कानशिलात लगावली. बाजार समिती पैठण निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 2 पॅनल आहेत आणि एक पॅनल महाविकास आघाडीचं आहे, तर दुसरं पॅनल हे स्वातंत्र्य काँग्रेसचं आहे. काँग्रेस राष्ट्रवादी प्रणित शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचे प्रमुख आणि उमेदवार बाबासाहेब पवार, निवृत्ती पोकळे, ज्ञानेश्वर पवार हे पैठणच्या इंदेगावमध्ये गेले असता त्यांच्यावर काँग्रेसचे विनोद तांबे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाकचौरे यांच्या समर्थकांनी धारदार शस्त्राने हल्ला चढवला आणि यात एक जण गंभीर जखमी झाला. तर भाषण सुरू असतानाच एकानं दुसऱ्याच्या कानशिलात लगावली आहे. विनोद तांबे, तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी पैठण व माजी आमदार संजय वाकचौरे, राष्ट्रवादी काँग्रेस यांनी ठरून माझ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. आता मी सध्या पोलीस स्टेशन पैठण येथे हजर असताना माझे भाऊ ज्ञानेश्वर पवार हे माझ्यावर आणि यांच्यावर रक्तबंबाळ झाले. त्यांना धारदार शस्त्राने त्यांच्यावर हल्ला केला. माझी आपल्याला प्रशासनाला आमची विनंती आहे की आम्हाला पोलीस संरक्षण मिळावं. आणि यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेक नंतर बघूयात इतरही घडामोडी. अगदी झटपट सुरुवात करूयात. धाराशिवच्या ढोकी परिसरात अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. कारवाईत 11 जणांना अटक करण्यात आली असून यावेळी पोलिसांनी फिल्मी स्टाईलने आरोपींची धिंड काढली. गोंदिया जिल्ह्यात दिवसेंदिवस मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गोंदिया पोलिसांनी मोबाईल चोरांचा शोध लावत चोरट्यांकडून 51 मोबाईल हस्तगत केलेत, तर ते मोठे मोबाईल जिल्हा पोलीस अधीक्षक यांना मूळ मालकांना त्यांनी परत केले. उच्च शिक्षण संस्थांमध्ये आता कमवा आणि शिका ही योजना लागू करण्यात आली आहे. वंचित घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात समान संधी प्राप्त होण्यासाठी UGC कडून शिफारस करण्यात आली होती. उत्तराखंडमधील चारधाम यात्रेला आजपासून सुरुवात झाली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी सहभाग घेतला आणि यावेळी यात्रेकरूंची गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. दिल्लीमधील जामा मशिदीत पहाटे नमाज अदा करण्यासाठी मुस्लिम बांधवांनी गर्दी केली. यावेळी नमाज अदा केल्यानंतर रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. पूंछमधील दहशतवादी हल्ल्यात वापरलेल्या स्टिकी बॉम्बचे पुरावे सापडलेत. लष्कराच्या वाहनावर बॉम्ब ठेवल्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.